महिलांचं सक्षमीकरण असेल, सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी योजना आणली, माझी लाडकी बहीण योजना आणली, लाडकी लेक योजना आणली, महिलांकरता एसटी मध्ये 50% सवलत दिली, सगळ्या भगिनींकरता मोफत उच्च शिक्षण दिलं। मी या सरकारचं अभिनंदन करतो। हे सरकार लवकरच 2100 करेल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर या योजनेत तृतीयपंथी व्यक्तींचा पण समावेश करावा अशी मी या अभिभाषणातून मागणी करतो। आपल्या सरकारने 2014 या वर्षातनं आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण अंतर्गत 19 लाख घरकुलांना मंजुरी दिली। त्यापैकी 12 लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरकुल उपलब्ध होऊन घरकुलांचा अनुदान वाढ करण्याची मी मागणी करतो। आपल्या सरकारने विदर्भाकरता विशेषतः वैनगंगा, नळगंगा, वैतरणा, गोदावरी अशी नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे। वैनगंगा या प्रकल्पातनं जो विदर्भातला जो भाग आहे जिथे अनेक वर्ष दुष्काळ होता त्या भागाला अधिक न्याय मिळणार आहे। त्यामुळे मी या सरकारचं अभिनंदन करतो। आपल्या सरकारने विदर्भ विभागामध्ये दूध उत्पादन वाढवण्याकरता प्रोत्साहन देण्याकरता दुग्ध विकास टप्पा 2 राबवण्याचा निर्णय घेतला आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांकडून या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री यशस्वी योजनेच्या माध्यमातून 65 वर्षावरील नागरिकांकरता एक वेगळी योजना केंद्र सरकारने राबवली होती। त्याच योजनेसारखी योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे। मी आपल्या माध्यमातून या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय सभापती, माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने 2014च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडू असतील स्वप्नील कुसळे आणि पॅरा ऑलिम्पिक पटू असतील सचिन खिलारी या दोघांनाही रोख रक्कम देऊन या दोघांचंही अभिनंदन केलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळे अधिक खेळाडू निर्माण या महाराष्ट्रात होतील असा मला विश्वास आहे। त्यामुळे आपल्या या सरकारचं अभिनंदन करतो। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने सर्व छोट्या छोट्या समाजांना आर्थिक विकास महामंडळ देऊन त्या छोट्या छोट्या समाजातल्या तरुणांना तरुणींना अधिक सक्षम करण्याकरता अनेक महामंडळ केले आहेत। याच धर्तीवर नागपूर, विदर्भ इथे असलेले जे हलबा समाजाचे तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता विणकर हातमाग व्यवसाय वाढवण्याकरता संत कोलबा स्वामी हलबा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना या इतर महामंडळाप्रमाणे करावी व माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की याच अधिवेशनात ही घोषणा करावी। नागपुरात माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर सूतगिरणी होती, ती सूतगिरणी बंद पडली, त्याला अनेक कारणं होते। त्यातल्या कर्मचाऱ्यांचा जो काही राखीव निधी होता तो टप्पा 1चा मिळाला आहे, पण या सूतगिरणीचे अजून 50 कोटी